देवेंद्र फडणवीस यांनी बीडमध्ये दादागिरीला विरोध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार बीडमध्ये कुठल्याही प्रकारची गुंडगिरी किंवा दादागिरी आता सहन केली जाणार नाही. प्रशासनाला या प्रकरणावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्य सरकार व प्रशासनासमोर असलेल्या या सर्व समस्यावर लक्ष केंद्रित करून दादागिरी किंवा गुंडगिरीच्या विरोधात कारवाई केली जाईल. फडणवीस यांच्या या विधानामुळे बीडमधील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात, पॅरलल्स ड्रॉ होतात आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये. मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे